नमस्कार दर्शको, आपले बदलापूर या वृत्तवाहिनीमध्ये मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आहोत बदलापूर पूर्व येथील MIDC परिसरात। जसं तुम्ही बघू शकता इकडे माझ्या बाजूला ही MIDC बदलापूरची MIDC आणि त्याच्या समोरच तुम्ही बघणार ना तर इथे खूप प्रमाणात ना असं इथे पाणी साचलेलं असतं आणि तुम्ही इथे नेहमी येणार ना नेहमी बघणार इथे पाणी साचलेलं असतं। हे पाणी कुठून येतं काय येतं काहीच कल्पना नाहीये आणि बदलापूरमध्ये थोडासा जरी पाऊस पडला तर हे संपूर्ण जो हा परिसर आहे हा जेवढा हा भाग आहे हा पूर्ण पाण्याने भरलेला असतो आणि पूर्ण पाणी या सर्व रोडावर पसरलेलं असतं। हे बघा किती घाणेरडं चिखल असं इकडे झालेलं आहे। हे पाणी कुठून येतं काही कल्पना नाही आणि पाऊस पडला तर हे प्रचंड पूर्ण रोड पाण्याने भरलेला असतो आणि त्याच्या समोर थोडंसं तुम्ही बाजूला आले ना तर तुम्हाला बघायला मिळणार की या रस्त्याला किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। हे बघा किती मोठमोठे खड्डे रस्त्याला पडलेले आहेत। हे बघा खरवईच्या नागरिकांना जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तर त्यांना ह्या रोडाचा खूप म्हणजे खूप त्रास होतो आणि खड्डे छोटे नाही खूप भले मोठे खड्डे पडलेले आहेत। याचा जर प्रश्न आपण नगरपालिकेला विचारला तर ते बोलतात की आमच्या अंडर नाही, हे MIDCच्या अंडर आहे आणि MIDC ला प्रश्न विचारला तर ते बोलतात की आमच्या अंडर नाही, हे पालिकेच्या अंडर आहे। तर हे नक्की आहे कोणाच्या अंडर? हे बघा किती मोठमोठे खड्डे पडले। आता तुम्हाला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण हे खड्डे खूप मोठमोठे खड्डे पडले इथे। हा जो परिसर परत एकदा तुम्हाला दाखवतो, हा रस्ता आहे हा खरवईकडे जातो आणि इकडे MIDC हा रस्ता खरवईकडे जातो आणि आपला DG1च्या साईडने जो रस्ता येतो कात्रपच्या दिशेने हा रस्ता येतो आणि या रस्त्यालगत इथे खड्डे पडले। इथे काही दिवसांपूर्वी डांबर टाकण्यात आलेलं पण ते थोड्याच दिवसामध्ये त्या डांबराचे हाल बघा किती वाईट या डांबराचे हाल झाले। सगळे दगडी बाहेर निघून पडलेत आणि मोठमोठे खड्डे पडलेत। आणि खरंच दर्शक हो इतकी वाईट परिस्थिती इथे पाणी तर इतकं साचलेलं असतं नेहमी। जर तुम्ही इथे राहत असाल तुम्ही इथून जात असेल तर तुम्हाला दिसेलच इथे खूप मोठे मोठे खड्डे आणि खूप पाणी साचलेलं असतं। तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला कधी मिळतील हे तर माहित नाही पण स्वच्छता म्हणून एक ऍप आहे जिथे तुम्हाला अशी घाण दिसेल किंवा काय तर त्या ऍपवर तुम्ही फोटो काढून टाका म्हणजे जेणेकरून प्रशासन त्या गोष्टीवर कारवाई करेल आणि तुमच्याही भागात जर असा काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आम्ही नक्कीच तिथे पोहोचू आणि ते प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि अशाच बातम्यांसाठी आपले बदलापूर या वृत्तवाहिनीला आताच लाईक, फॉलो आणि शेअर करा। धन्यवाद।